ही दृश्य आपण बघत आहोत। राज ठाकरे हे पुण्यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। राज ठाकरे यांची आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक असणार आहे। जेएनझी मध्ये मोठे बदल घडवण्याची ताकद असल्याचं राज ठाकरे म्हणतात। जेएनझी वेगळ्या पद्धतीने विचार करतात, त्यांच्याशी संपर्क साधा। पुढचं राजकारण जेएनझी भोवती फिरणार आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं। तेच म्हणतोय ज्यांना सत्ताधारी म्हणतात खड्डेच नाही शहरात आणि मोठ्या प्रमाणात खड्डे। मी तेच सांगतोय, ज्यांना सत्ता दिली आहे ना त्यांना विचाराय प्रश्न। तर माध्यमांनी खड्ड्यांवरून प्रश्न विचारता ज्यांना सत्ता दिली आहे त्यांना विचारा असं यावेळेस राज ठाकरे म्हणतात। पुढचं राजकारण जेएनझी भोवती फिरणार आहे। राज ठाकरे पुणे दौऱ्यावरती आहेत, पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत आणि त्याच दरम्यान राज ठाकरे यांची ही प्रतिक्रिया। जेएनझीकडे फोकस करा, संपर्क वाढवण्याच्या राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना आहेत। या संदर्भात प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट देत आहेत। प्रदीप, राज ठाकरे पुणे दौऱ्यावरती आहेत, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतात, त्याच आधी त्यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। जेएनझी संदर्भात नेमकं काय म्हणतात राज ठाकरे? नक्कीच राज ठाकरे आज पुणे शहर येथे कार्यालय येथे त्यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडलेली आहे। एकंदरीतच या बैठकीमध्ये जे विधानसभा मतदारसंघातील जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी वन टू वन चर्चा राज ठाकरेंनी यावेळी केलेली आहे। खरं तर जेएनझीकडे फोकस करावं, संपर्क वाढवा, जेएनझी मध्ये मोठा बदल घडवण्याची ताकद ते वेगळ्या पद्धतीने विचार करतात, त्यांच्याशी समरस व्हा। पुढचे राजकारण हे जेएनझी यांच्या भोवती फिरणार आहे असं देखील राज ठाकरे यांनी सूचना दिलेल्या आहे। एकंदरीतच पुण्यातील जे काही खड्डे किंवा एकानगरमध्ये पाणी शिरलं होतं यावरती पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ज्यांना मतं दिली त्यांना विचारा असं देखील राज ठाकरे म्हणालेले आहेत। परंतु एकंदरीतच पुण्यातील जे विधानसभा मतदारसंघातील जे पदाधिकारी आहेत यांच्या खरं तर वन टू वन संवाद आज राज ठाकरे यांनी पक्ष कार्यालय येथे साधलेला पाहावयास मिळत आहे आणि एकंदरीतच पुण्याच्या ज्या जेएनझी संदर्भातल्या ज्या सूचना आहेत त्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या पाहावयास मिळत आहेत। निश्चितच दीपक कापरे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स घेत राहू। जेएनझी वेगळ्या पद्धतीने विचार करतात, पुढचं राजकारण आहे ते जेएनझी भोवती फिरणार आहे असं राज ठाकरेंनी म्हटलंय। राज ठाकरेंची पुण्यामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आहे आणि त्याच दरम्यान आता राज ठाकरेंची जेएनझी संदर्भातली ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। जेएनझीकडे फोकस करा, संपर्क वाढवण्याच्या राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना आहेत। जेएनझी आहेत ते वेगळ्या पद्धतीने विचार करतात, त्यामुळे त्यांच्यासोबत संपर्क साधा। पुढचं राजकारण आहे ते जेएनझी भोवती फिरणार असल्याचंही राज ठाकरे म्हणतात। मी तेच सांगतोय, ज्यांना सत्ता दिली आहे ना त्यांना विचाराय प्रश्न। जेएनझी मोठे बदल घडवण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे। जेएनझी वेगळ्या पद्धतीने विचार करतात, त्यांच्यासोबत संपर्क साधण्याचा एक कानमंत्र या सगळ्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी दिलेला आहे। राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी या सगळ्या सूचना आहेत।